महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा काढला होता। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि केरळ सरकारने राज्यसेवा परीक्षांसाठीची वयोमर्यादा 40 वर्षे केली आहे, तर पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड सरकारने 45 वर्षे इतकी केली आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्राने ही वयोमर्यादा 33 वरून 40 वर्षे करावी अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली। स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीनं MPSC स्पर्धा परीक्षांसाठीच्या विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता। काउन्सिलिंग हॉलसमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। यावेळी राजू शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, पांडुरंग शिंदे, जया शेट्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये MPSCच्या मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, वेळापत्रकाप्रमाणे होत नाहीत आणि त्याचबरोबर विद्यार्थी अभ्यास करतात आणि अचानक ह्या परीक्षा रद्द केल्या जातात, पुढे ढकलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो। त्यामुळे या परीक्षा वेळापत्रकानुसार व्हाव्यात। दुसरी एक आमची मागणी अशी होती की प्रामुख्याने या परीक्षा देणारे विद्यार्थी हे एक तर मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही व्यवस्था समजून घ्यायला जवळपास 25 वर्षापर्यंत वय जातं आणि त्यानंतर त्यांना परीक्षा द्यायला अवधी फार कमी राहतो आणि अशा परिस्थितीमध्ये देशातल्या जवळपास 18-19 राज्यांनी ही वयोमर्यादा PSI साठी 28 वरून 33 केलेली आहे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्यासाठी 33 वरून 40 केलेली आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्राला सुद्धा ही वयोमर्यादा वाढवावी अशी आमची मागणी होती। याच्यामध्ये